रामकृष्ण हरी मंडळी, मी विद्या देशपांडे तुमचं स्वागत करते माझ्या अजून एका नवीन ब्लॉग मध्ये। तर हा ब्लाऊज आहे, म्हणजे बरेच सारे ब्लाऊज माझ्या मोठ्या बहिणीचे माझ्याकडे शिवायला होते, त्यातला हा शेवटचा म्हटलं तरी चालेल। तो माझ्याकडे राहिलेला आहे शिवायचा, तो खूप दिवस झाला कटिंग करून ठेवलेला आहे, पण त्याचा शिवण्याचा योग मला आलेला नाही। पण आज फायनली म्हटलं की हिचा ब्लाऊज कंप्लीट करून टाकावे म्हणून आज शिवायला घेतलेला आहे। तर आज आता असं काही माझ्याकडे कामही नव्हतं दुसरं, आणि हा ब्लाऊजची नीड ही होती, म्हणजे आता आलेली आहे, ती गेलेली आहे माझ्या म्हणजे आमच्या दुसऱ्या पाहुण्यांकडे गेलेली आहे। मग आता आली तर तिच्याकडे जात पण तिचा ब्लाऊज द्यायला येईल, आणि साडीही माझ्याकडे आहे तिची, मग त्या दोन्हीचं काम एक सोबत होईल म्हणून मग मी हा ब्लाऊज शिवायला घेतलेला आहे। तर कटिंग करून गेलेली कमीत कमी 1.5 महिना नाही 2 महिने तरी झालेले असतील कटिंग करून घेतली, कटिंग करून ठेवलेली। तर आता आपण शिवायला यायची सुरुवात करत आहे मी, तर आपण बघूयात व्हिडिओमध्ये पुढे। तर झालेला आहे अर्ध्याच्या पूर्ण ब्लाऊज शिवून वी-गळा केलेला आहे, जो तुम्हाला पुढं म्हणजे पूर्ण व्हिडिओ जर तुम्ही बघितला तर त्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल की मी हा खूप कमी प्रमाणामध्ये गळा घेतलेला आहे याचा, आणि हा पूर्ण शिवलेला आहे। आता केळी तुम्ही इग्नोर करा, ही केळी पडलेली असतात इथं, नेहमीच पडलेली असतात मशीनवरच। आणि नंतर माझा आवडता जो कार्यक्रम आहे तो बघत बघत मी सगळा पूर्ण केला, हा ब्लाऊज पूर्ण केला, आणि हुकही लावली नंतर त्याची सगळी। आणि माझं अजून काय पाहिजे, हुक लावली, सगळं काम झाल्यानंतर ब्लाऊज मी अर्ध्या पाऊण तासात पूर्ण केला। चाललाय आता मेकअप करून, कुठं चाललाय? घरात एवढा पसारा पडलाय। आता एक रील्स बघितली, आणि त्या रील्समध्ये काय काय ते आणायचं चाललंय आता, इन्ग्रेडियंट्स चला, कितीची नोट नेतोय आता? 500चीच नेणार हा। अशी चौचाल जीप झाली ह्याची, लय चौचाल जीप झाली याची, लय। लवकर ये, गाडी नीट चालव, जवळच चाललाय म्हणून गाडी दिली, एवढं लक्षात ठेव। जवळ चाललंय, सांग की काय तुझे पप्पा काय बावा करणार आहेत का खाऊन मला? लवकर ये, काय लय पैसे घालवू नको, लिमिट मध्ये घालव। मग हडपसरला गेल्यामुळेच लय कांड्या संपल्या। तर साडी घालून झालेली आहे, साडी अगदी लेगीजवर घातली, कारण बाहेर जायचंच नाही। आणि ही साडी अर्थातच माझ्या मोठ्या बहिणीची आहे, तुम्हाला सांगितलेलं आहे। आणि खरं तर आमच्या घरात ना 2च व्यक्ती आहेत की ज्यांचं आपण गोष्टी कुठल्याही घालवू शकतो, त्यांना कुठल्याही हक्काने देऊ शकतो, आणि त्यांच्या गोष्टीवर अधिकार दाखवू शकतो, अशी म्हणजे माझी मोठी बहीण आणि माझी छोटी भाऊजे। तर त्यांना असं कधीच वाटत नाही की माझी साडी तू पहिल्यांदी का घातली, आणि माझं हे ते आपण कुणाचंही घालू शकतात, आणि त्यांनाही फर्स्ट त्यांची साडी कुणीही घालू शकतं, ते असं कधी म्हणत नाही की माझी साडी तू आधी घातली, इंस्टाग्रामला दाखवली। याचं तुमच्यात आहे का? असं तर आमचं तर आहे। आणि ही असली भंगार पद्धत माझ्या 2 नंबरच्या बहिणीने आणली आमच्या फॅमिलीमध्ये, नाहीतर आम्ही लोकांचे कपडे घालून मोठी झालेली माणसं आहेत। आजही ज्यांचे कपडे आम्ही घातलेले आहेत ते जिवंत लोक आहेत सगळे, म्हणजे आमच्या मैत्रिणी गावातल्या ज्या मुली आहेत त्यांचे आम्ही कपडे घातले, ती लोक अजून आहेत। पण ही भंगार पद्धत माझ्या 2 नंबरच्या बहिणीने आणली आमच्यात, की माझे कपडे पहिले मीच घालणार मग लोक बघणार, हे असं काही नसतं। बहिणी आलं किंवा इतर कुणीही घातलं तरी काही चालतं, पण ज्याच्या त्याचा आपले विचार आहेत। चला ठीक आहे, तर तुम्हाला ब्लाऊज बद्दल दाखवते। ब्लाऊज असा तर थोडासा ढिला ठेवलेला आहे, कारण तिचं वजन माझ्यापेक्षा 1 किलो जास्त आहे, बाकी काय नाहीये। तर ब्लाऊजचा गळा असा छान असं शिवलेला आहे, एवढा छोटासा शिवलेला आहे, कारण ही साडी डेली यूजची आहे, त्यामुळे ब्लाऊजचा गळा असा वी केलेला आहे, अगदी छोटा शिवलेला आहे। ब्लाऊज पाठीमागं कमरेत वगैरे सगळीकडे हातात पण ढिल्ला शिवलेला आहे। आणि हा ब्लाऊज आहे 4 टक्सचा, आणि 4 टक्सचा ब्लाऊज असल्यामुळे 4 टक्स दिलेले आहे। योगपट्टी वगैरे माझ्या ब्लाऊजला, माझ्या बहिणीच्या ब्लाऊजला पण लावत नाही। आणि हा ब्लाऊज तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा। आणि आता पुढचा आपला व्हिडिओ, तर व्हिडिओ म्हटलं तर शिवरांना घेऊन बाहेरून हा ब्राऊन ब्रेड घेऊन आलाय, आणि हे काय आहे चिली फ्लेक्स घेऊन आलाय, आणि याला काय म्हणतात ओरिगॅनो घेऊन आलाय। हे असलं आम्हाला कधी बघायला भेटलं नव्हतं, हे असं सारखं बोलून दाखवतो। आणि हे काय आहे, आरती तर सगळं आता चीज आहे, आणि हे बटर आहे, नाही हे चीज आहे, आणि हे पनीर आहे, आणि हे आहे बटर, आणि हा आहे लसूण। आता हे सगळं मिक्सर मध्ये घालायचे आणि ह्याचं काहीतरी करायचे। आणि तुम्हाला सगळं झालं दाखवतो, लसूण घाल त्याच्यामध्ये सगळा बस झालं। आता हे वाटायचं का मिक्सर मध्ये? ह्यात मीठ घालायचं का? काय मीठ, मग बटर बी घालायचं ह्यात आत्ताच, मग लय तमाशा होणार काही।
लिमिट क्रॉस टाकू नको शिवम. कोथिंबीर टाक. तर कोथिंबीर आणि सगळं बघितलं तुम्ही मागं व्हिडिओमध्ये. आणि नंतर सगळ्या या गोष्टी ज्या आहेत ना त्या सगळ्या मिक्सरमध्ये ह्याने फिरवून घेतल्या. त्याच्यामध्ये होतं पनीर, 100 ग्रॅम पनीर, एक चीज क्यूब आणि एक बटरची क्यूब आणि ते काय ते ऑरिगॅनो, चिली फ्लेक्स सगळं आणि त्याच्यामध्ये कोथिंबीर आणि थोडासा पुदिना ॲड करून त्याने मिक्सरमध्ये चांगलं बारकाईने पिसून घेतलं, म्हणजे वाटून घेतलं. आणि वाटल्याच्या नंतर हे सगळं म्हणे ब्रेडला लावायचं होतं. पण इतकं बारकाईने स्वतःचं जर काय काम असेल ना एकदम बारकाईने करतो हा, आणि माझं काय काम असेल ना अजिबात नाही तो बारकाईने करत. उगं वड्या करीन काहीतरी, मग लक्ष काही देत नाही. तर ह्याने बारीक अशी छान अशी पेस्ट करून घेतली ह्याची. आणि नंतर तो ब्रेड काढला बाहेर. मग ब्रेडला मी लावलं तूप आणि ह्याला लावायचं नव्हतं तूप. मला काय माहिती आता ह्याने मोबाईलवर काही बघतंय चावचाल आणि लगेच त्याला ते खावंसं वाटतंय. मग ह्याने बिना तूप लावता हे ब्रेड सगळे भाजून घेतले आणि त्याला छान हे वरून सगळं लावून घेतलं आणि हे खाल्लं. आणि खरंच मी हे अर्ध खाऊन बघितलं, त्यांनी जबरदस्तीने मला चारलं. ह्याची चव इतकी सुंदर होती ना, खरंच छान झालं होतं. आता होतंच त्याच्यात इतक्या साऱ्या वस्तू, पण मला ते खाल्ल्याच्या नंतर खूप कसं तरी वाटलं, कारण मला आवडलं नाही ते ब्रेड आणि बटर आणि चीज आणि सगळ्याच गोष्टी त्याच्यामध्ये असल्यामुळे मला त्याची टेस्ट इतकी काही आवडली नाही. 2 तोंडी मांडू काय नाहीच आवडली मला त्याची टेस्ट. मला खाल्ल्याच्या नंतर खूप असं वेगळंच काहीतरी फील वाटत होती, म्हणून मी काय अर्धच खाऊन बघितलं होतं ते. पण टेस्ट त्याची भारी होती. ओरिगॅनो आणि ते चिली फ्लेक्स आणि त्याच्यामध्ये थोडंसं वाटत होती, त्याच्यामध्ये टेस्ट येत होती. आणि ते खूपच काहीतरी वेगळंच. आपण भाजी भाकरी खाणाऱ्या लोकांना असलं काय पटणार आहे असं तोही म्हणतो. बोलू दे, त्याला सवय आहे तशी बोलायची. फार त्याला गार्निशिंग वगैरे करून त्यांनी ते तयार केलं. स्वतःही त्यांनी खाल्लं आणि नंतर संध्याकाळी पप्पा आल्यावर त्याच्या पप्पालाही त्यांनीच बनवून दिलं. रात्री स्वयंपाकच नाही बनवला, मग हेच त्याच्या पप्पाने आणि त्यांनी खाल्लं. आणि अर्थातच मीही अर्ध खाऊन बघितलं होतं. आणि तुम्ही असलं बनवायच्या मागं लागू नका, कारण याला खर्च लय होते. 200-250 रुपयाचा मुर्दा पडलाय काल. हां, खरी गोष्ट आहे. हे म्हणतो माझ्या बाप्पाकडले पाहिजे. तर रात्री येताना यांनी साखर आणली. साखरच नव्हती ही. मी जुने जे ब्लाऊज आहेत नवीन मला शिवायच्यात त्या काढून ठेवले बाहेर. इलायची पावडर आणली, अजून मोहरी आणली आणि साखर आणली. काल टोमॅटो केचप आणला. संध्याकाळी मग नुसतं ते खाणार नाहीत, पण कांदा टोमॅटो आणि काकडी कापून घेतली शिवमनी. अर्थात मी त्याला कापून दिली आणि त्याने त्याच्या पप्पांसाठी हे रात्री सँडविच बनवलं. आता त्यांनीही खाल्लं आवडीने, पण त्यांना ते आतलं इन्ग्रेडियंट त्यांना बी नाही आवडलं. साहित्य म्हणूयात का आपण, ते इंग्रेडियंट मला म्हणायला येत नाही आहे. आणि सॉससोबत त्यांनी हे खाल्लं. आणि तुम्ही आता चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.